सकाळच्या डब्यासाठी भाज्यांना लागणारा हा मसाला तुम्ही एकदाच करून ठेवला की अगदी 5-6 मिनिटात तुम्हाला हव्या त्या भाज्या तयार करू शकता। अजिबात त्यामध्ये तिखट, मीठ, हळद वगैरे घालावं लागत नाही। फक्त कोणत्याही भाज्या घाला की अशा चमचमीत, रसरशीत, सुक्या किंवा रस्सा भाज्या तयार होतील। तुम्ही याला भाजी प्रेमिक्स मसाला सुद्धा म्हणू शकता। एकदाच करून ठेवलं की अगदी महिनाभर डीप फ्रीजमध्ये छान राहतं। तर हा मसाला कसा तयार करायचा, हा स्टोर कसा करून ठेवायचा, कशा पद्धतीने कोणकोणत्या भाज्यांना वापरायचं, हे सगळं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर रेसिपी आवडली तर लाईक करा। चला तर मग सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये जे वाटण आपण तयार करणार आहोत ना, ती वापरून आज आपण भिजवलेल्या हिरव्या वाटाण्याची मस्त रस्सा भाजी तयार करणार आहोत। सुकी भाजी कशी करायची ते सुद्धा दाखवलेलं आहे। हे वाटण वापरून अगदी कोणत्याही प्रकारची कडधान्याची भाजी असेल, वाटाणा बटाटा असेल, फक्त वांग्याची भाजी असेल, बटाट्याची रस्सा आणि सुकी भाजी असेल, अगदी सेम पद्धतीने तयार करू शकता। इथे आपण कपभर हिरवा वाटाणा पाण्यामध्ये भिजत घातला। जर आवडत असेल तर एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा सालं काढून फोडींमध्ये चिरून घेतलं। फक्त वाटाण्याची भाजी जरी केली तरी पण चालते। एक 5-6 जणांना ही भाजी अगदी व्यवस्थित पुरते। तत्पूर्वी हा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत। अगदी कोणत्याही प्रकारच्या कडधान्याच्या उसळी, सुक्या भाज्या, रस्सा भाज्या असतील त्याला हे वाटण चालू शकतं किंवा कोणत्याही फळभाज्यांसाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता। ते पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे। वाटण जर तुम्हाला खूप दिवसासाठी स्टोर करून ठेवायचं असेल, अजिबात वेळ नसेल, तर शक्यतो भिडं किंवा लोखंडी कढईमध्ये हे जिन्नस भाजून घ्यायचं आहे। म्हणजे अगदी सगळा पाण्याचा अंश यामध्ये कमी होतो आणि अगदी खरपूस मसाले भाजले जातात। थोडंसं तेल घालून इथे आपण साधारणतः 100 ग्राम सुकं खोबरं असे तुकड्यांमध्ये घेतलेलं आहे। आता खोबरं भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही। एक मध्यम आचेवर एक 3 ते 4 मिनिटात हलकासा रंग बदलला की हे खोबरं आपण काढून घेणार आहोत। खूप जास्त याचा रंग बदलला की हलकीशी भाजीला कडवट चव येऊ शकते, म्हणून थोडंसं आपण भाजून घेतलं। खोबरं भाजून झालं की इथे आपण एक मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळ चिरून असा हा सुटसुटीत करून घेतला। जितका छान हाताने सुटसुटीत करून घ्या तितका लवकर भाजला जातो किंवा परतला जातो। आणि लोखंडी किंवा भिडाच्या कढईमध्ये भाजून घेतलं की लवकर यातला पाण्याचा अंश कमी होतो आणि मसाला टिकायला मदत होते। ही खूप खास टीप आहे, लक्षात असावी। थोडासा रंग बदलला, थोडासा क्रिस्पी झाला की इथे आपण 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि 2 इंच आल्याचे छोटे तुकडे घातलेले आहेत। आलं लसूण सुद्धा यामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं आहे। असं भाजून घेतलं, परतून घेतलं की यातला ओलसरपणा असतो किंवा मॉइश्चर असतं सगळं निघून जातं आणि मसाला टिकायला मदत होते। कांदा, खोबरं, आलं लसूण मस्त भाजून घेतलेलं सुद्धा खोबऱ्याच्या बरोबर आपण काढून घेतलेलं आहे। आता हे सगळे जिन्नस चांगले गार झाल्यावर सुरुवातीला मिक्सर कोरडा आणि स्वच्छ घेतलेला आहे। सगळे जिन्नस काढून घेतलेला आहे। लक्षात असू द्या, मिक्सरचं भांडं स्वच्छ कोरडं असावं, भाजलेलं सगळं गार करून नंतर घालायचं आहे। इथे आपण साधारणतः अर्धी वाटी भरून देठांसहित कोथिंबीर घेतली आहे। वाटणामध्ये जेव्हाही तुम्ही कोथिंबीर घेत असाल देठं घ्यायची, कारण स्वाद मस्त येतो। आता जर तुम्हाला हे वाटण स्टोर करून ठेवायचं आहे तर अजिबात यामध्ये टोमॅटो घालायचं नाही। आपण पटकन हे वाटण वापरणार आहोत म्हणून एक मोठ्या आकाराचा टोमॅटो चिरून घातला। जर स्टोर करून ठेवायचं असेल तर अजिबात यामध्ये टोमॅटो घालायचं नाही। पाणी न घालता थोडंसं तेल आणि मीठ घालायचं आणि छान असं बारीक करून घ्यायचं। आणि जर पटकन वाटण वापरायचं असेल तर टोमॅटो घालू शकता। आणि जरी तुम्हाला पाणी न घालता मिक्सरला करायचं असेल, थोडं जाडसर राहिलं तरी पण चालतं। पण टोमॅटो घातलेला आहे। जर तुम्हाला एक 5-6 दिवसासाठी स्टोर करून ठेवायचं आहे तर टोमॅटो घालू शकता। आता ही भाजी अगदी पटकन तयार होण्यासाठी कुकर घेतला। खूप जास्त घाईची वेळ असेल, खूप जास्त तुमच्याकडे वेळ नसेल तर कुकरमध्ये भाजी तयार करू शकता। त्यासाठी कुकर गरम करून घेतला, पळीभर किंवा आवश्यकतेनुसार तेल घ्यायचं। आता हा मसाला जो तयार केला होता सगळा घातलेला आहे। जरी तुम्ही हा टोमॅटो न घालता मसाला तयार केला तरीसुद्धा एखाद्या कढईमध्ये किंवा स्टीम कढईमध्ये थोडंसं तेल घालून मसाले परतून घ्यायचं आहे। आता मध्यम आचेवर साधारणतः एक 5-6 मिनिटं तरी ना मस्त रंग बदलेपर्यंत, याला छान तेल सुटेपर्यंत जो काही कच्चेपणा यामध्ये राहिलेला असतो सगळं आपल्याला यातून काढून टाकायचा आहे। म्हणजे मसाला टिकायला सुद्धा मदत होते आणि याला खमंगपणा भाज्यांना छान येतो। असं छान तेल सुटल्यावर यामध्ये आपण काही बेसिक मसाले घालणार आहोत, ज्यामध्ये अर्धा चमचा आपण धने जिरे पूड घेतलेली आहे, अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे। घरामध्ये जे कोणतं साठवणीचं तिखट असेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार वापरू शकता। आपण इथे आपल्या कुकिंग तिकीट मराठीचा कोल्हापुरी घाटी मसाला 2 चमचे वापरला, कारण याने भाज्यांना चव अगदी छान येते। ज्या मंडळींनी आपल्याकडून हा मसाला घेतलेला आहे तर हे वाटण तुम्ही नक्की ट्राय करा, मस्त भाज्या तयार होतात। आता वाटण जास्त असेल तर मसाला, हळद वगैरे तुम्ही इथे वाढवू शकता। आता हे सुद्धा काही सेकंद आपण तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आहे।
जितकं तुम्ही छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं तितकं यातला कच्चेपणा कमी होतो आणि मसाल्यांना मस्त खमंगपणा येतो. असा हा मसाला आपण छान परतून घेतला. आता हा मसाला तुम्ही संपूर्ण गार करून एखाद्या डब्यामध्ये भरून जरी ठेवला तर डीप फ्रीजमध्ये अगदी महिनाभर छान राहतं. फक्त वाटण काढायचं आणि ज्या हव्या त्या भाज्या तुम्ही यामध्ये वापरू शकता. आपण यामध्ये मस्त बटाट्याचे तुकडे घातलेले आहे, भिजवलेला वाटाणा घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठसुद्धा घालायचं आहे. फक्त वरून तुम्हाला इथे मीठ घालायचं आहे. जर तुम्ही स्टोअर करून वाटण ठेवत असाल, जेव्हा तुम्ही टोमॅटो यामध्ये घालत नसाल तर असा यावेळेस टोमॅटो घालून भाज्या छान तुम्हाला 2 मिनटं परतून घ्यायचा आहे. आता हा मसाला जर तयार करून ठेवला ना तर यामध्ये फक्त कडधान्याच्या उसळी, रस्सा भाज्याच नाही तर कोणत्याही प्रकारच्या फळभाज्या असतील, चिकन, मटण किंवा नॉनव्हेजसुद्धा तुम्ही यामध्ये तयार करू शकता. मस्त होतात आणि वेळसुद्धा वाचतो. यामध्ये वेगळं तुम्हाला हळद, धणे, जिरे वेगळं असे मसाले तुम्हाला घालावे लागत नाही. थोडंसं परतून घेतलं की जसा रस्सा तुम्हाला पातळ घट्ट लागत असेल तसं पाणी घालायचं. डब्यासाठी करायचं असेल तर कपभर पाणी पुरेसं आहे. थोडं मला इथे घट्ट वाटते म्हणून पुन्हा थोडंसं पाणी वाढवलं. तर सुरुवातीला जरी तुम्हाला थोडंसं हे पातळ वाटत असेल, थोडंसं शिजल्यावर कोमट झालं की थोडंसं दाटसर घट्टसरपणा भाजीला येतो. आता हे मस्त याला एक छान उकळी आणणार आहोत आणि झाकण लावून कुकरच्या 3 ते 4 शिट्या काढून घेणार आहोत. प्रत्येकाच्या कुकरला भाजी शिजायला थोडा कमी जास्त वेळ लागू शकतो. त्यानुसार तुम्ही या भाज्या तयार करू शकता. खूप जास्त घाईची वेळ असेल, तुम्ही जर वर्किंग असाल तसा हा मसाला तुम्ही नक्की ट्राय करा. मस्त तयार करून एखाद्या डब्यामध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवला ना तर अगदी महिनाभर छान राहतो. जसं लागेल थोडा मसाला काढून तुम्ही या भाज्या तयार करू शकता. गवारीची रस्सा भाजी, सुकी भाजी, फक्त बटाट्याची सुकी रस्सा भाजीसुद्धा अगदी छान तयार होते. भोपळ्याची रस्सा भाजीसुद्धा या मसाल्यामध्ये अगदी अप्रतिम होते. तशी ही भाजी आपण 2 शिट्यांमध्ये शिजवून घेतली. तुम्ही ते बघू शकता काय भारी टेक्स्चर आणि सगळ्या घरात मस्त सुगंध पसरला. जर तुम्हाला आणखीन थोडीशी भाजी पातळ आवडत असेल तर वरून तुम्हाला गरम पाणी घालायचं आहे. एखादी उकळी काढली की भाजी तुमची तयार होईल. अगदी सेम पद्धतीने तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही तयार करू शकता. प्रत्येक भाजीला शिजायला थोडा कमी जास्त वेळ लागतो. त्यानुसार भाज्या तुम्हाला शिजवून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये भाज्या शिजवल्या तरी पण चालतात. गरमागरम चपाती, भाकरी, डब्यासाठी अगदी सगळ्या प्रकारे तुम्ही हे खाऊ शकता. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.